मित्रांनो, 2024 मध्ये घडलेली पुण्यातील पोर्शे कारची घटना आठवते का? एका बड्या उद्योगपती बापाच्या माजलेल्या अवलादीनं दारू पिऊन कार चालवत 2 निष्पाप जीवांचा बळी घेतला होता आणि इथलं सरकार आणि त्यांच्या इशाऱ्यावरती चालणारे दळभद्री प्रशासन त्या पोराकडून निबंध लिहून घेत त्याला सोडून देणार होतं. पण महाराष्ट्रभरातून झालेल्या विरोधामुळे त्यांच्यावरती केस झाली आणि त्या पोराला आणि त्याच्या बापाला जेलमध्ये जावं लागलं. आज त्याच माजलेल्या अवलादी जामिनावरती बाहेर आल्यात आणि एवढं घडूनही यांच्यामधला माज काही उतरला नाही. ते या व्हिडिओमधून स्पष्ट दिसतंय. हा व्हिडिओ आहे ते जेलमधून बाहेर आल्यावरती ऑर्गनाईज केलेल्या एका पार्टीतला. मुंबई से आया मेरा दोस्त दोस्त को सलाम करो या गाण्यावरती भन्नाट डान्स चालू आहे. आणि हा फक्त त्यांच्यापुरता मर्यादित डान्स नाही बरं का, तर यांनी हा डान्स करून लोकांना हे दाखवून दिलंय की बघा, आम्ही पैसेवाले आहोत, आमचं कोणीच काहीच करू शकत नाही, पैशाने आम्ही कोणालाही विकत घेऊ शकतो. अगदी न्याय व्यवस्थेला सुद्धा. नेमका हा माज यांना येतोय तो फक्त आणि फक्त आपल्या नीच व्यवस्थेमुळे. कुणाच्या तरी घरचा संसार उद्ध्वस्त झालाय, कोणाच्या तरी आईवडिलांचं लेकरू त्यांच्यापासून दूर झालंय आणि जे या सगळ्याला जबाबदार आहेत ते जामिनावरती बाहेर येऊन असल्या पार्ट्या करताय आणि आपली व्यवस्था फक्त लांबून गंमत बघते. यांना जामीन मंजूर करणाऱ्यांना पहिल्यांदा निलंबित केलं पाहिजे. विकली गेलेली व्यवस्था आणि श्रीमंतांच्या पायावर लोळण घेणारे सत्ताधीश हेच आपल्या देशाचं खरं दुर्दैव आहे.